ऑपरेशन सिंदूर राबवल्याच्या नंतर आता अंतर्गत शत्रूंवरती करडी नजर। भारतामध्ये राहून पाकिस्तानसाठी काम केलेल्या 10 जणांना आतापर्यंत अटक। काही इन्फ्लुएन्सर्स सोबत पंजाब हरियाणामधील गद्दारांचा समावेश। 26/11 दहशतवादी हल्ल्यामधील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानामधील नेते मंडळी एकवटली। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर। ऑपरेशन सिंदूरच्या नंतर अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावरती होता पाकिस्तानी हल्ल्याचा कट। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने कट उधळला, तर पाकिस्तानने अजून सिंदूरचं विक्राळ रूप पाहिलंच नाही। मेजर जनरल शेषाद्रींचा इशारा। युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळा। अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या तिरंगा यात्रेवरही सवाल। तर कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं शेलार यांचं प्रत्युत्तर। परराष्ट्र मंत्र्यांवरती राहुल गांधींचा हल्लाबोल। पाकिस्तानला आधीच कळवल्यामुळे किती विमानं गमावली, राहुल गांधींचा सवाल। तर परराष्ट्र मंत्र्यांची कूटनीती नाही मुखबिरी, काँग्रेसचे नेते पवन खेरांची टीका। ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांबच। खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती, कारण अद्यापही अस्पष्ट। केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर। वऱ्हाडावरती बहिष्कार टाकला पाहिजे राऊतांचा निशाणा, तर कुणीही स्थानिक राजकारण करू नये शरद पवार यांचा सल्ला। भारताकडून मार खाल्ल्यावर पाकिस्तान चीनच्या दारी। उपपंतप्रधान इशाक दार चीनच्या दौऱ्यावर, तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटून पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्स सोबत संपर्क। ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये माहिती, ज्योतीच्या फोनमध्ये मिळाले पाकिस्तानी नंबर। तर यूट्यूबर मैत्रीण प्रियंका हिची सुद्धा ओडिशामध्ये चौकशी। मध्य प्रदेशामधील मंत्री विजय शहांचं कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण। शहांनी माफी मागितल्याचा वकिलांचा युक्तिवाद। माफी स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। पुढील तपास एसआयटीकडे। पालकमंत्री झाल्यावर अजित पवारांचा पहिलाच परळी दौरा। अजितदादांच्या दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा ऍक्टिव्ह, तर वैजनाथ मंदिरामध्ये अजित पवार यांच्याकडून रुद्राभिषेक। परळीमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी। शिवराज दिवटे मारहाणीच्या प्रकरणामध्ये मराठा समाज आक्रमक। दादांचा ताफा अडवून केली न्यायाची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयामधील सुनावणी लांबणीवर। पुढील सुनावणी 3 जूनला होणार, तर निर्दोष मुक्तीचा अर्ज विष्णू चाटेच्या वकिलांकडून मागे। शिक्षक भरती घोटाळा प्रकरण चौकशीसाठी नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन। राज्यस्तरीय एसआयटी स्थापनेच्या मागणीकडे मात्र अजूनही दुर्लक्ष। राज्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी बरसणार। मुंबईमध्ये कालपासूनच पावसाची रिपरिप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।